स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया. पुढच्या दशकातला येत्या काही दशकातला किंवा येत्या दशकातला महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काय असणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि आता आपण पुढच्या सत्राकडे अगदी काही क्षणात वळणार आहोत. माननीय आदित्य ठाकरे यांचं अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आदित्य ठाकरे यांच्यासाठी. आणि आता आपण पुढच्या सत्राकडे वळतोय. खरं तर कोवळ्या वयात राजकारणात आलेले शांत आणि संयमानं आपले मुद्दे मांडणारे नेते अशी ओळख असणारे अतिशय उच्च शिक्षित आणि ठाकरे घराण्याची तिसरी पिढी म्हणजेच माननीय आदित्य ठाकरे यांचं अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात स्वागत आहे. आदित्य ठाकरे यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि यापुढे त्यांची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार आहे पाहूया. आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा चेहरा, नव्या विचारांचा नेता, शिवसेनेच्या चौकटीतून बाहेर पडणारा पण बाळासाहेबांचे विचार जपणारं नवं नेतृत्व. आरे कारशेड विरोधात उभा राहणारा तरुण ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा पहिला ठाकरे. 2022 मध्ये शिवसेना गमावण्याची वेळ ठाकरेंवर आली, पण आदित्य ठाकरे पाय रोवून उभे राहिले. कार्यकर्त्यांना बळ द्यायला राज्य पिंजून काढलं. हातात मशाल घेऊन आदित्य ठाकरे नव्या दमानं पक्ष उभारतायत. एकाच वेळी शरद पवार आणि राहुल गांधींशी संवाद साधतायत. राजकारणासोबत समाजकारण आणि विकासासोबत पर्यावरणाचा विचार करणारे आदित्य ठाकरे आज मांडणार आहेत त्यांचा अजेंडा महाराष्ट्राचा. माझ्या सहकारी ज्ञानदा कदम यांना मी विनंती करते की माननीय आदित्य ठाकरे यांना मंचावर घेऊन यावं. आणि या सत्रासाठी पुढची सूत्र ज्ञानदा कदम यांच्याकडे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र या ओळखीनं आदित्य यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पुढे अतिशय धाडसी पद्धतीनं त्यांनी फक्त सल्ले न देता, कारण राजकारणात सल्ले देणारे बरेच असतात, पण काठावर न राहता ऍक्च्युअल पाण्यामध्ये उडी मारत त्यांनी निवडणूक लढवली, जिंकली, कॅबिनेट मंत्री बनले. पुढचा सगळा प्रवास आपल्या समोरच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती शिवसेनेला बोल्ड बनवलं ते आदित्य ठाकरेंनी. हेच आदित्य ठाकरे आपल्या पुढच्या सत्राचे पाहुणे आहेत. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. कसा मूड दिसतोय महाराष्ट्राचा तुम्हाला सध्या? नमस्कार, जय महाराष्ट्र. मूड मला वाटतं स्पष्ट आहे. चित्र सगळीकडे एकच दिसतंय. महाविकास आघाडीचं सरकार हे येणार म्हणजे येणारच हे सगळीकडे दिसत आहे. आणि म्हणूनच आपण पाहतोय की हे जे कोणी मिंदे सरकारमधले लोक आहेत, भाजपतले लोक आहेत, निवडणूक खेचायचा प्रयत्न करतात. मग ती सेनेटची निवडणूक असो, लोकसभेची एखादी पोटनिवडणूक असो, विधानसभेची असो. 2 वर्ष आपण पाहतो. आता हा म्हणतो 2 वर्ष होतील, 2-2.5 वर्ष होतील. सरकार पाडलं, निवडणुकीला सामोरी जायला हिंमत नव्हती, संविधान बाजूला ठेवलं, आणि आता 2-2.5 वर्ष झाल्यानंतर दाखवण्यासारखं काहीच नाहीये. तर मूड हा स्पष्ट आहे. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत आली आहे? मला वाटतं 99% झालेली आहे. आणि त्या चर्चेमध्ये शिवसेना 99% हे सेफ उत्तर आहे. 1% अजूनही शिल्लक आहे. नक्कीच. एक निश्चित आहे की आमचे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते सगळ्याच मित्र पक्षांसोबत बसून जागा वाटपीची चर्चा सुरू आहे. हे देखील अपेक्षित आहे थोडी खेचाटाण होणार आणि व्हायलाच पाहिजे, कारण तिन्ही पक्षांची जेव्हा ताकद असते आणि प्रत्येक सीटवर दावा असतो तेव्हाच एकामेकांना आम्ही मदत करू शकतो जिंकायला. तर ते होणार साहजिक आहे आणि ते पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल आपल्याला. यादी कधीपर्यंत येणार आहे? आता आम्ही सगळे जे इच्छुक आहोत ते वाट पाहत आहोत. यादी कधी येतील, आमच्या सीट कधी येतील, मग तिकीट कधी मिळतील. असं आहे की लोकसभेला आम्ही पाहिलं की शिवसेना मोठा भाऊ राहिला जागा वाटपामध्ये. शिवसेनेनं सर्वाधिक जागा घेतल्या. आता विधानसभेत सुद्धा तेच कॅल्क्युलेशन दिसणार आहे. मला वाटतं एक आहे आता हे जागा वाटपात मी
त्या मीटिंग्समध्ये नाहीये कारण वरिष्ठ नेते आहेत. पण नक्कीच प्रचार करण्यात, सगळीकडे फिरण्यात जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचा सर्वात मोठा वाटा होता प्रचार करण्यात मित्रपक्षांसाठी, तसाच आमचा राहील आणि आम्ही महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी सगळ्यात जास्ती प्रयत्न करू. आपण अजेंडा महाराष्ट्राचा म्हणतोय. आपण पुढच्या दशकभरातली महाराष्ट्रासमोरची आव्हानं किंवा महाराष्ट्र कसा असेल, या 2.5 वर्षात असं काय झालं नाही जे तुम्हाला पुढे करायची संधी हवी आहे? एक आपण पहा, पूर्ण मागच्या 5 वर्षाचा जर आढावा घेतला तर पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची, त्याच्यात प्रत्येक खात्यावर चर्चा करू शकतो आपण. मग अगदी पशुपालन खात्यापासून इंडस्ट्रीपर्यंत चर्चा होऊ शकते. नगरविकास खातं जरी मंत्री भरकटले असतील त्यावेळी थोडे आणि पळायला लागलं असेल त्यांना, जरी ते असेल तरी त्यांच्यापासून पर्यावरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक खात्यावर आपण म्हणजे पोर्टफोलिओवर आपण चर्चा करू शकतो. आणि तेव्हा आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय करून दाखवलं हे ते आता गेल्या 2.5 वर्षात भाजपनी गुजरातला काय काय नेऊन दाखवलं ह्याच्यावर दोन्ही बाजूनी चर्चा होऊ शकते. आणि आता अजेंडा जर पाहायला गेलं, आज महाराष्ट्रातला तरुण तरुणी जो आहे ते बघत आहेत की आज महाराष्ट्रात नोकऱ्यांच्या संधी खरोखर येत आहेत का आपल्याकडे, हातात नोकऱ्या येत आहेत का आपल्याकडे. शेतकरी जर पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. गेल्या 2 वर्षात एकही वेळ अशी नव्हती की मदत जाहीर झालेली आहे पण ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. कधीही नाही म्हणजे कधी नाही. तुम्ही कुठच्याही बांधावर जाऊन विचारा, मग विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, अगदी कोकणात पण कधी अवकाळी पाऊस झाला, कधी सततचा पाऊस लागला, कधी दुष्काळी परिस्थिती झाली, कधीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये. आता लाडकी बहीण त्यांनी आणलेल्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हे त्यांना 2 वर्षापूर्वी आठवलं नाही आणि कदाचित ही योजना भाजपला थांबवतील सुद्धा. मध्य प्रदेशमध्ये मी ऐकतो की थांबवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही वाढीव तर देऊच पण सुरक्षित बहीण पण देऊ. आणि त्याच बाजूला जर पाहिलं असेल तर सुरक्षित बहीणसाठी आम्ही शक्ती कायदा जो 2021 मध्ये पारित केला होता 4 वर्ष प्रलंबित आहे. आता हे सगळं जे चित्र आहे गेल्या 5 वर्षात एक महाराष्ट्रातलं तरुण म्हणून मला वाटतं की कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य येणं गरजेचं आहे. जी काही आपण पाहतो अस्थिरता आहे राजकीय क्षेत्रामध्ये, मग आपण उद्योग क्षेत्रात पहा किंवा मग कृषी क्षेत्रात पहा, लॉ अँड ऑर्डरमध्ये पहा, कायदा सुव्यवस्थेमध्ये, आज परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे बदलणं गरजेचं आहे. तुम्ही आता म्हणाला, तुम्ही काही योजनांचा उल्लेख केला, या सगळ्या योजना गेम चेंजर ठरतील असं महायुतीचं म्हणणं आहे. तुम्हाला वाटतं लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि इतर सगळ्या योजनांमध्ये गेम चेंजर म्हणजे काय, आता कुठचा गेम ते खेळतात आणि काय खेळतात, गेमला नियम आहेत की नाही हा एक प्रश्न झाला. मध्यंतरी मी पाहत होतो, सहसा त्यांचे कार्यक्रम पाहत नाही पण कोस्टल रोड, कारण आमचं स्वप्न होतं आणि आम्ही काम केलं ते, 1/2 किलोमीटरचा ब्रिज उशिरा केला, डिले केला, एस्केलेशन केलं आणि ते उद्घाटन करताना मुख्यमंत्री घटनाबाह्य जे आहेत 6 की 7 वेळा बोलले की गेम चेंजर. आत्ता मला वाटतं 1-2 दिवसात प्रधानमंत्री महोदयांना मेट्रो 3च्या उद्घाटनासाठी आणणार आहेत. कुठपासून कुठपर्यंत चालणार, RA ते BKC, म्हणजे पूर्ण पण केली नाहीये. गंमत तुम्हाला सांगतो, खूप वेळा भाजपला आमच्यावर आरोप करतात की मेट्रो 3चा उशीर आमच्यामुळे झाला. एक्झॅक्टली बरोबर आहे. मेट्रो 3चं काम 2000 जेव्हापासून 17-18 पासून सुरू झालं तेव्हापर्यंत आतापर्यंत एक दिवसही थांबलं नाही. कोविडच्या काळात देखील आम्ही मेट्रो 3चं काम थांबवलं नव्हतं. आमच्याकडे पुरावे पण आहेत त्याच्यात जो भाजपलांनी भ्रष्टाचार केलाय. उद्घाटन झाल्यानंतर तो पुरावा आम्ही आणणार लोकांसमोर. पण RAची जी मेट्रो होती, मेट्रो शेड होती, कार शेड होती, ती ह्या लोकांनी पहिला निर्णय घेतला की मुंबईचं जंगल मारायचं, परत RAमध्ये आणू. 2023च्या पहिल्या महिन्यात RAची कार शेड तयार होती. पण अजूनही ह्यांचा काळ 2 वर्ष झाली तरी मेट्रोची पूर्ण लाईन झाली नाही. कोल्हापूरपर्यंत त्यांची लाईन पूर्ण झाली आहे. आपण पाहायला आता गेम चेंजर बोलतील, कारण का RA ते BKC सुरू केलं. काल परवाकडे फोटो झाले, त्याच टनलमध्ये पाणी कुठे कुठे भरलंय, लिकेज आहे आणि हे सगळं प्रधानमंत्री महोदयांना स्वतः मुंबईत आणून गेम चेंजर बोलतील. कुठेतरी ह्यांनी प्रधानमंत्र्यांच्या पदाची तरी देखील काहीतरी एक इज्जत ठेवली पाहिजे. कारण तुम्ही 1/2 किलोमीटरसाठी एवढ्या मोठ्या व्यक्तीला आणाल मुंबईमध्ये आणि गेम चेंजर बोलाल तर हे त्यांची तुम्ही मजा उडवताय. आता तुम्ही उल्लेख केलात की बेसिकली महाराष्ट्रातनं सगळ्या गोष्टी गुजरातला जात आहेत किंवा महाराष्ट्रातले उद्योग असतील, अर्थव्यवस्था असतील, याच्यावरती मोठा परिणाम गुजरातला उद्योग गेल्यामुळे होतोय. नुकतेच देवेंद्र फडणवीस येऊन गेले. गुजरातला गेले की आहेत अजून? इथे आले होते. इथे आले. आपण बोललो येऊन गेले, मला वाटलं गेले गुजरातला. इथे आले होते, या व्यासपीठावरती होते आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं का तुम्हाला असं वाटतं ते गुजरातला जाऊ शकतात? आदेश तिथूनच येतात, मंत्रालय तिथूनच चालतं. त्यांनी असं म्हटलं की देशाची जी 3 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, जे स्वप्न आहे मोदीजींचं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हातभार कोण लावतोय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, तर तो महाराष्ट्र लावतोय. एका बाजूला तुमचा हा आरोप आणि एका बाजूला ते ठाम आहेत
की सर्वाधिक रेव्हेन्यू किंवा सर्वाधिक उद्योगांसाठी सक्षमीकरण कुठे होत आहे तर ते महाराष्ट्रात होत आहे. बघा, टॅक्स असेल, रेव्हेन्यू असेल, जास्तीत जास्त केंद्र सरकारला महाराष्ट्र देतं, तामिळनाडू देतं, कर्नाटक देतं, आपण दक्षिणेतले सगळे राज्य देतो. पण मग आपल्याला मिळतं काय त्याच्या बदल्यात? अन्याय अन्याय अन्याय. अजून काय येतं आपल्या हाती? आज आपण पहा, गेल्या 2-2.5 वर्षातलं जे सरकार आहे, घटनाबाह्य सरकार जे आहे, भाजपचं असेल, मिंदेंचं असेल, वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बलराज पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं तर गेलं. आता मी तर मोजायचंच थांबलंय. कारण डायमंड सिटी आपल्याकडची होती, ती पण सुरतला गेली. गिफ्ट सिटी जी काँग्रेसच्या सरकारमध्ये युपीएच्या काळात जी केंद्र सरकारने आपल्याला दिली होती, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, त्या भूखंडावर तिकडून ते गिफ्ट सिटी गिफ्टला नेऊन, गुजरातला नेऊन त्या भूखंडावर बुलेट ट्रेन करतात. का? बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राला किती फायदा होणार आहे? महाराष्ट्राला फायदा होणार आहे की गुजरातचा फायदा होणार आहे? आणि हे सगळं करत असताना महाविकास आघाडीच्या काळात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक कोविडचा काळ असताना देखील आम्ही महाराष्ट्रात आणली. आणि मला वाटतं कुठच्या तरी पेपरमध्ये आणलं, कारण आत्ताचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलं होतं की मी आदित्यला चॅलेंज देत आहे की दाखवा किती उद्योग आणले. त्या पेपरनी दाखवलं की आम्ही आणलेल्यातून 95% उद्योग हे कन्वर्ट झालेत आणि फॅक्टरी होतात. फॅक्टरीतून आता नोकऱ्या मिळणार आहेत, रोजगार मिळणार आहेत. असा एक तरी उद्योग ह्यांनी दाखवावा. ह्यांचे उद्योग सोडून स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, हाच त्यांचा उद्योग राहिलेला आहे. पुढे काही होत नाहीये. आज आपण बघा, सगळी जी गुंतवणूक होती महाराष्ट्रातून ती जात आहे गुजरातला. काल परवाकडे मी नाशिकमध्ये होतो मागच्या महिन्यात मला वाटतं, आणि तेव्हा मी काही उद्योगपतींना भेटलो. त्यांनी मला सांगितलं, आदित्य, महाराष्ट्रात उद्योग करणं कठीण झालेलं आहे. कुठच्याही महाराष्ट्रातल्या उद्योगपतीला विचारा तुम्ही, कारण 3 जण, त्यांचे खोके वेगळे, त्यांचे धोके वेगळे. पण हे सगळं झाल्यानंतर MIDCतून 1 एकर तरी जागा तुम्हाला सोप्या मार्गातून मिळते का? टेबलवरती बसायचं, टेबलच्या खालतून काहीतरी द्यायचं, हे सगळं जे काही चाललंय राजकारण, हे एवढं भयानक झालेलं आहे की यांच्या स्वार्थापोटी, यांच्या पदापोटी आपलं सगळं जे काही आहे ते गुजरातला चाललंय. आणि गुजरातची काही भांडण नाहीये. जे काही गुजरातच्या हक्काचं असेल, मणिपूरच्या हक्काचं असेल, आसामच्या हक्काचं असेल, त्यांना मिळालं पाहिजे. पण आमच्या हक्काचं तुम्ही का नेताय? पण हाच एक्झॅक्टली आरोप त्या बाजूने तुमच्यावरती केला जातो की जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा कामं का रखडली, विकास का झाला नाही, तर तो यासाठी झाला नाही कारण प्रत्येक 3-3 पक्षाला वेगवेगळं कमिशन द्यावं जसं मी लागायचं. मुद्देसूद बोलत आहे ना, जसं मी मुद्देसूद बोलत आहे 1, 2, 3, 4, तसं त्यांनी यावं समोर आणि बोलावं. तुम्ही तयार आहात? तयार आहोत आम्ही, ऑफकोर्स तयार आहोत. हा, कोविडच्या काळात लॉकडाऊन होता, तेव्हा देखील आम्ही कोस्टल रोडचं काम थांबवलं नव्हतं, तेव्हा देखील समृद्धी महामार्गाचं काम थांबलं नव्हतं, तेव्हा देखील MTHLचं काम थांबलं नव्हतं, तेव्हा देखील मेट्रो लाईन 3चं काम थांबलं नव्हतं. पण हे त्यांनी पुराव्यासकट दाखवा की आम्ही थांबवलं होतं की कुठचा विकास रखडवला होता आम्ही. कदाचित भाजपचा आणि गुजरातचा विकास आम्ही इथे असल्यामुळे आणि महाराष्ट्राचा विकास होत असल्यामुळे रखडला असेल. पण भाजप एकमेव पक्ष होता जगभरात की जेव्हा कोविडच्या काळात आपण लोकांचे जीव वाचत होतो तेव्हा भाजप राजकारण करत होतं. आपण आता तुमच्या मतदारसंघाच्या टेरिटरीमध्ये आहोत. हा तुमचा मतदारसंघ आहे, तर यावेळेला वरळी खूप हॉट अँड हॅपनिंग दिसते सगळ्यांना. तुम्हाला पण कॉन्क्लेव्ह इथेच करायला लागली. कोणाचा कॉन्क्लेव्ह पण तुम्हाला इथेच करायला लागली. एक्झॅक्टली. यंदा वरळीमधनं आपण बघायला गेलो तर मनसे लढवण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींचे पोस्टर्स लागलेत. शिंदेंची शिवसेना सुद्धा तिथे दावा सांगते. भाजपनं दहीहंडी लावलेली होती. म्हणजे एकंदरीत वरळीवरती सगळ्यांचंच खूप जास्त लक्ष आहे. वरळी आवडू लागली आहे सगळ्यांना. मी त्यावेळी सांगितलं होतं की वरळी A+ झाल्यानंतर जगभरातून सगळे लोक वरळी कशी आहे बघायला येतील. अर्थात अजून काम चालू आहे, कारण आमचं 2 वर्ष सरकार नव्हतं, अनेक काम यांनी अडकवली, आमची रखडवली. तरी देखील एक आहे नक्की की त्यांना माहिती इथे लढल्यानंतर एक ग्लॅमर येतं आणि त्या ग्लॅमरसाठी जे कोणी येतात, आता काय निवडणूक आहे आणि मी हेच सतत सांगतो की निवडणुकीत सगळ्यांनी लढायलाच पाहिजे. निवडणुकीत हार जीत हे होत असते, पण ह्याच्यात निवडणुकीत लढायला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2014ला कुठच्या तरी मतदारसंघातून एक स्पायडरमॅन पण लढले होते. असे अनेक लोक समोर लढतील. चांगले लढू, ते कोणी लढलं तरी चालेल. गेल्या वेळेला तुमच्या काकांनी उमेदवार दिला नव्हता, पण यावेळेला खूप स्ट्रॉंग चर्चा आहे की मनसे उमेदवार देईल. ते उमेदवार कोण असतील माहिती नाही, पण मनसेचा उमेदवार वरळीत. मी जसं सांगितलं ना, मी एका पक्षाबद्दल बोलणार नाही, जे कोणी असतील आणि प्रत्येक मतदारसंघात. बघा, राजकारण सगळ्यांचं कळतं लोकांना. किती वेळ तुम्ही डेडिकेट करता, किती वर्ष तुम्ही काम करताय, निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या नंतर किती वेळ तुम्ही ऍक्टिव्ह असता, हे सगळं कोणी कोणाला मॅनेज केलंय का, हे सगळं सगळ्यांना कळतं. आणि म्हणून मी एका पर्टिक्युलर पक्षाबद्दल बोलणार नाही, पण ज्यांनाही लढायचं असेल मी त्यांचं स्वागत करतो. आपल्या पक्षाचे खासदार अरविंद सावंतजी पण इथे आहेत आणि जेव्हा वरळीचा विषय निघतो तेव्हा ही गोष्ट हायलाईट करावीशी वाटते की लोकसभेमध्ये अरविंद सावंतांना लीड तर मिळालं होतं, पण ते इतर मतदारसंघांच्या तुलनेमध्ये खूप कमी लीड होतं तुलनेनं. जर आपण लोकसभा पूर्ण ह्याचा विधानसभांचा आढावा घेतला तर
तर याबद्दल काही चर्चा झाली का किंवा काही चिंतन झालं निश्चितपणे का? झाली आणि तशीच चर्चा आमची वाराणसीबद्दल पण झाली, कारण अरविंदजी आमचे ते विरोधी पक्षातले खासदार होते. चर्चा काय झाली? पण वरळीची चर्चा, पण वाराणसीची अर्थात तुम्ही निश्चितपणे करा. वरळीमध्ये आम्ही अभिमानाने सांगू शकतो की 25 वर्ष रखडलेला बीडीडीचा प्रोजेक्ट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आम्ही सुरू केला आणि तो आता आपलं दिसतं फेज 1 तयार झालेला आहे. इमारती डिसेंबरमध्ये लोकांना कदाचित चाव्या देखील मिळतील पहिल्या टप्प्यातल्या. तसंच नामजोशी मार्गातलं काम सुरू झालंय, वडाळ्याचं काम सुरू झालंय. वरळीमध्ये अनेक वर्ष जे स्लम प्रोजेक्ट रखडलेले होते, मग 15 वर्ष असतील, 17 वर्ष असतील, ज्यांना घरं मिळणं खूप वर्ष अपेक्षित होतं, तिथे आता ते SRA प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत. घरांचं काम खूप मोठ्या संख्येने सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपण 1 ग्रीन माईल पहा किंवा मग सेनापती बापट मार्ग पहा, हे सगळीकडे जी कामं झालेली आहेत ती लोकांना माहिती आहेत. आणि निश्चितपणे 20 मे कोण सुट्टीवर गेलं असेल, कोण गावाला गेलं असेल, कोणाला वाटलंच असेल आपलंच सरकार येते, इंडिया आघाडीचं सरकार बनणार, हे केंद्रात दिसत होतं आणि तसं चित्र आत्ता पण आहे. 6 महिन्यात चित्र पलटू शकतं. पण जसं मी सांगितलं ना की आम्ही तर 12 खासदार नसताना, 40 आमदार नसताना, अनेक नगरसेवक पळून गेले असताना, अनेक नेते गेले असताना आम्ही ही निवडणूक लढलो आणि जे काही आहे ते जिंकून दाखवलेलं आहे. पण या सगळ्याचा म्हणजे लोकसभेत जे झालं वरळी मतदारसंघामध्ये, त्याचा विधानसभेच्या वेळेला काही परिणाम होईल, काही इम्पॅक्ट होईल असं वाटतं? बघा, आम्ही एक निवडणुकीबद्दल नाही, पण निश्चितपणे लोकसभेत आपण पाहाल की महाविकास आघाडी म्हणून जो परफॉर्मन्स आहे तो एकतर पकडून आम्ही त्याच्यावर आता दुप्पट कसं जाऊ शकू, त्याच्यावर अजून चांगलं कसं करू शकू आणि सरकार कसं बनवू शकू, त्याच्यावर आम्ही फोकस करतोय. आणि वरळीचा विषय निघालता, वरळीच्या बाबतीत बोलताना आशिष शेलार कायम आघाडीवरती असल्याचं चित्र दिसतं. कारण त्यांचा असा दावा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की 2019 साली तुम्ही जेव्हा तिथून निवडणूक लढला तेव्हा तुमचा विजय भाजपच्या मतांमुळे सुकर झाला, त्यामुळे वरळी काही तुमचा गड नाही. बघा, मी त्यांच्यावर कधीही काही बोलत नाही, कारण त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप एम्पथी आहे, सिंपथी आहे. स्वतःच्या पक्षात कधी जे पाहिजे त्यांना ते मिळालेलं नाहीये. खूप विरोधक आहेत स्वतःच्या पक्षामध्ये, तर मी कधी त्यांच्याबद्दल बोलत नाही. त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे, ते त्यांच्यावर तशा लोकांवर बोलायचं नसतं. वाईट वाटतं मला त्यांच्याबद्दल, मनापासून वाईट वाटतं. यावेळेला वरळी मतदारसंघ फिक्स आहे का तुम्ही? नाही, ते आता तेच आम्ही सगळे इच्छुक आता पक्षप्रमुखांना भेटूनच. तुम्ही मागणी केली आहेत का? अर्थात basically? अर्थात. फक्त वरळी का आणखी कुठे पण? वरळी तर वाराणसी, 2 मधून फिक्स. वाराणसीसाठी तुम्हाला 5 वर्ष थांबावं लागेल असं कोणी म्हटलंय? म्हणजे तुम्ही कसले संकेत देताय? बघा, एक आहे 5 वर्ष म्हणजे कदाचित इंडिया आघाडीचं सरकार बनलं तर निश्चितपणे 5 वर्ष थांबायला लागेल, नाही तर मध्यवर्ती निवडणुका लागूही शकतात पूर्ण देशभरात. म्हणजे वरळी किंवा वाराणसी 2 मतदारसंघांवरती लक्ष आहे. बघा, आज हेडलाईन मिळालेली आहे. पण वाराणसी लोकसभा, विधानसभा नाही. एक्झॅक्टली, नाही, ऑफकोर्स वाराणसी लोकसभा. पण मग महाराष्ट्रातला दुसरा कुठला नाही? आदित्य ठाकरे वरळीतनंच लढणार, 2 मतदारसंघात तुम्ही निवडणूक नाही, नाही बिलकुल नाही. लढणार. वरळी मतदारसंघ. ओके. पण हे मी तिकीट स्वतःला देत नाही, ते उद्धवसाहेब ठरवतील. नाहीतर तुम्ही बाकीचे इच्छुक नाराज होतील माझ्यावर. शिवसेनेतनं आहेत तुमच्याकडनं कोणी नाही, इतर इच्छुक? मतदारसंघात आहेत ना, पण त्यांना वाटेल अरे आदित्यने स्वतःचं कसं तिकीट जाहीर करून टाकलं ओके. आणि पक्षात पण कारवाई होईल, म्हणून मी इच्छुकांच्या लाईनमध्ये. नाही, पण तुमच्या मित्रपक्षांमधल्या कोणी काही दावा वगैरे सांगितलाय का वरळीवरती? नाही. असे मित्र आम्हाला चांगले मिळाले गेल्या 5 वर्षात. अच्छा, लोकसभेच्या वेळेला असं झालं होतं. एक खरं तर देवेंद्र फडणवीसांनी आता शेवटी एक टिप्पणी केली, ती थोडीशी नंतर घेते मी. लोकसभेच्या वेळेला मोदी आणि मोदींच्या विरोधात मुस्लिम मतं किंवा भाजप विरोधी वातावरण आणि मोदींच्या विरोधी वातावरण बरंच दिसलं. तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीची दमदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यासाठी मुस्लिम मतं कारणीभूत होती. मुस्लिम मतांचा वाटा खूप जास्त मोठा होता असं सातत्यानं बोललं जातं. ते देशाचे नागरिक नाहीयेत, ते मतदार नाहीयेत. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया आघाडी म्हणून देशभरात जर आपण पाहाल, अयोध्येत कोणी मतदान केलंय? जसं मी विचारलं, वाराणसीत कोणी मतदान केलंय? युपीमध्ये कोणी मतदान केलंय? हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, दलित सगळ्यांनी आम्हाला मतदान केलंय. जे कोणी ह्या देशाचे नागरिक आहेत, जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढत होते, जे कोणी आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी लढत होते आणि जे कोणी भाजपाच्या ह्या घाणेरड्या राजकारणाविरुद्ध लढत होते, त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि तुम्ही पहा, तुम्ही आत्ता लिहून देतो तुम्हाला, भाजप हरियाणा हे हरत आहे, काँग्रेस स्वीप करत आहे. ह्याचं पहिलं चिन्ह हे आहे की आज प्रधानमंत्री महोदय परत पाकिस्तानवर बोललेत. जेव्हा जेव्हा भाजप हरत असतं तेव्हा पहिलं कार्ड असतं हिंदू मुस्लिम.
जेव्हा जेव्हा भाजपला कळतं की हिंदू मुस्लिम चालत नाही तर हिंदूंमध्ये जातींमध्ये भांडण लावा, आणि जेव्हा सगळं काही चालत नाही तर मग पाकिस्तानचं ट्रम्प कार्ड करतात. हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे. आणि मग हीच भाजपा जी आम्हाला सांगते की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय आणि त्याचमुळे इथे मुस्लिम बांधवांना मारायला निघतात, त्याच बांगलादेश बरोबर ह्याच भाजपची बीसीसीआय क्रिकेट खेळते आणि डोळे बंद करून बसतं भाजप. हे भाजपचं गांडीव राजकारण आहे. वोट जिहाद पण खूप ऐकू येऊ लागलं राज्यामध्ये. क्रिकेट देवेंद्र जिहाद कोण फडणवीसांनी करते थेट आरोप केला. क्रिकेट जिहाद कोण करते मग? बांगलादेशबरोबर खेळायची गरज काय? जर हिंदूंवर बांगलादेशमध्ये अत्याचार होत असेल तर मग बांगलादेशबरोबर खेळायची गरज काय? आणि मग तिथे जर अत्याचार होत असेल आणि म्हणून इकडच्या तुम्ही मुसलमानांना मारत असाल, मग तुम्ही तिकडच्या बांगलादेशींबरोबर कसं खेळताय? कधी कोण बोलतं होर्डिंग लावतं की रोहिंग्यांना पकडा, कधी कोण बोलतं बांगलादेशांना पकडा. मग तुम्ही एक तर आमच्या सैन्यबळावर तुम्ही आक्षेप घेताय का, संशय घेताय का की बॉर्डरमधून ते घुसू देत आहेत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खरोखर हिंदूंवर बांगलादेशमध्ये अत्याचार होत असेल आणि भाजप हिंदुत्ववादी पक्ष असेल तर मग जे कोणी बीसीसीआय मध्ये भाजपमधले असतील त्यांच्यावर पक्ष कारवाई करा आणि त्यांना अटक करा. ठाकरेंची शिवसेना म्हणजे रादर आय वुड कोट इट, बाळासाहेबांची शिवसेना मुस्लिम मतांसाठी सॉफ्ट झाली आहे का? मला वाटतं हे जे कोणी बोलत असेल त्यांचा राजकारणाचा अभ्यास वीक आहे. कारण त्यावेळी देखील आपण पाहिलं असेल अनेक मुस्लिम नेते आमच्यात होते, आधी पण होते, मोठे साहेब असताना पण होते, नंतर पण आहेत, आणि कधी त्यांनी भाजपसारखं घाणेरडं राजकारण केलं नाही. त्यांचं हिंदुत्व स्पष्ट होतं आणि ते कधी आम्ही त्याच्यापासून दूर झालेलो नाहीये. पण आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. एक चर्चा सातत्यानं कानावर येते. वंचितनं सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्याबद्दल खुलासा केला की मातोश्रीवर म्हणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची बॅकडोरनं एक भेट झालेली आहे. संजय राऊत दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटल्यात. तर काय तथ्य काय? मला वाटतं बॅकडोरने भेटायची गरज नाहीये. देवेंद्रजी आमच्या जुने ओळखीचे आहेत, आम्हालाही माहिती आहेत कसे आहेत, त्यांनाही माहिती आहे कसे आहेत. ओपनली भेटू शकतात. आणि महाराष्ट्रात खरोखर कोणाला बॅकडोरने भेटायची गरज आहे का? म्हणजे आम्ही कधी आमच्या स्वतःच्या पदासाठी हुडी घालून वेश बदलून वगैरे तर कुठेही गेलो नाहीये. नाही, पण दिस मीन्स की तुम्ही मातोश्रीमध्ये स्वागत करताय त्यांचं, तुम्ही म्हणता बॅकडोरनी भेटायची गरज नाही. मातोश्रीवर आपण पाहत असाल चारही बाजूनी लोकांसाठी सगळं ओपन आहे. बॅकडोर नाही, फ्रंट डोर नाही, सगळे डोर्स तर गद्दार सोडून सगळ्यांना ओपन आहेत. नाही, इज इट ऑफर की सगळ्यांसाठी? बिलकुल नाही. मी म्हणतोय जे कोणी हे म्हणत असतील त्यांनी पुरावे द्यावे. आणि त्याच्यात मला जायचंय नाही. बघा, ह्याच्यात मी तेच सांगतो परत, महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या 5 वर्ष जेवढं घाण झालं होतं तेवढं घाण होऊ नये ही माझी मनापासून इच्छा आहे. हुडी घालून वेश बदलून बॅकडोरनी जाण्याची गरज कोणावर येऊ नये ही आमची मनापासून इच्छा आहे. कितपत शक्यता? कारण या खूप चर्चा रंगतात, स्पेक्युलेशन्स रंगतात, बरेचसे मेसेजेस फिरतात. शिवसेना भाजप पोस्ट अलायन्सची शक्यता कितपत आहे का बघा, नाही? जी भाजपा आपण पाहतोय की दुटप्पी भूमिका घेते. जी भाजपा एका बाजूला सांगते की हिंदूंवर बांगलादेशमध्ये अत्याचार होतो आणि त्याच बांगलादेशबरोबर खेळायला तयार आहे. जी भाजपा तुम्हाला सांगते की राम मंदिरचं मी उद्घाटन केलं पण राम मंदिर अजूनही पूर्ण झालं नाही, किंवा त्याच्यात लिकेज आहे. जी भाजपा एका बाजूला सांगते की आम्ही सगळे काही जॉब्स देतो आणि आमच्या महाराष्ट्रातून सगळ्या नोकऱ्या उचलतात आणि गुजरातला देतात, त्या भाजपाबरोबर कधी समझोता होऊ शकतो का? माझ्या तरुण तरुणींच्या हातातून तुम्ही घास खेचून घेताय आणि गुजरातला देताय. तुम्ही माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच पाहताय. तुम्ही एका बाजूला सांगताय आम्ही मदत करू आणि कुठे 50 रुपयाचा चेक, कुठे 60 रुपयाचा चेक देताय. त्या भाजपाबरोबर समझोता आम्ही करू शकत नाही. ज्या भाजपाने जी शिवसेना वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला पदावरनं बाजूला केलं, तीच शिवसेना ज्यांनी तुम्हाला वाढवलं ती संपायला निघालात, तुम्ही चोरांच्या हातात तो धनुष्यबाण दिला, त्या भाजपाबरोबर समझोता होऊ शकते. मिंदे चालतात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्हाला व्यक्ती चालत नाही का? तुमच्या पोटात एवढ्यासाठी दुखत होतं की आम्ही महाराष्ट्राला पुढे नेत होतो. ह्या भाजपाबरोबर समझोता होऊ शकत नाही. शेवटच्या टप्प्यात आलो इंटरव्ह्यूच्या. एक रॅपिड फायर शेवटी. येत्या विधानसभेत तुमची असली लढाई कोणासोबत आहे? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? मला वाटतं असली लढाई ही माझी तरी मी समजतो. आज महाराष्ट्रात जे विषय उद्भवलेले आहेत, मग बेरोजगारी असेल, शेतकरी आत्महत्या असेल, आपण पाहताय गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांसाठी उभं राहणारं कोणी नाहीये. अजूनही बांधावर तुम्ही गेलात तर सांगतात उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत आली पण पुढे कधीही ह्या सरकारने दिलं नाही 1 रुपया. आज आपण पाहतोय लहान मुलांना अजून युनिफॉर्म्स मिळाले नाहीयेत. तो काय आनंदाचा शिदा, त्याच्यात काय काय कोणाला काय काय मिळालेलं आहे. हे सगळं जे राजकारण गलिच्छ झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे, ते स्वच्छ करणं मला वाटतं माझं चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी मी लढत आहे. तुमच्यामध्ये महाविकास आघाडीमधला मुख्यमंत्री पदाचा सर्वात प्रॉमिसिंग चेहरा कोण आहे? उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात की सुप्रिया सुळे? मला वाटतं आपण पाहिलं असेल, मी आता हे मुख्यमंत्री पदासाठी म्हणत नाही, पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून
एक प्रॉमिसिंग चेहरा सगळ्यांना वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी खूप अप्रतिम काम केलं. आणि हे मी मुलगा म्हणून सांगू शकतो, मी कार्यकर्ता म्हणून सांगू शकतो, मी कॅबिनेट मंत्री म्हणून सांगू शकतो. मनापासून काम केलं. अगदी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा पण दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी ते जास्ती हलू शकत नव्हते. डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं बबलमध्ये राहा. दुसरं इमर्जन्सी ऑपरेशन झालं तरी देखील कोविडच्या काळात असेल किंवा त्याच्यानंतरही असेल सतत काम करत राहिले. आणि त्यांना ह्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण निश्चितपणे त्यांनी काम आणि जे महाराष्ट्रासाठी स्वप्न बघितलेलं आहे ते चांगलं आहे. तर महाराष्ट्र हिताचं बोलणारा जो मुख्यमंत्री होईल तो महाविकास आघाडीमधून होईल. कुणाच्या आमदारकीची किंवा विधानसभा निवडणूक डेब्यूची तुम्हाला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे? तेजस ठाकरे, अमित ठाकरे की वरुण सरदेसाई? मला वाटतं एक नक्की आहे की ही इच्छा राहील की ह्या येत्या निवडणुकीत जे कोणी येतील एक राजकीय स्थैर्य असायला पाहिजे विधानसभेला. तेवढंच मी सांगेन. गरिमा राखली पाहिजे. तुम्ही पक्के राजकारणात मुरलेले आहात. तुम्ही अतिशय पॉलिटिकली करेक्ट उत्तरं देण्यामध्ये माहिर बनलेला आहात. एकही यातला पर्याय तुम्ही निवडलेला नाही. महाराष्ट्राला या निवडणुकीनंतर पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी अशी खूप जोरात चर्चा आहे. युअर टेक ऑन दिस? मी हे नेहमीच सांगितलेलं आहे की कधी कधी महिला चर्चेत येते, कधी तरुण येतात, कधी कोणी येतं. माझं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की जे कोणी महाराष्ट्र हिताबद्दल बोलेल ते आज गरजेचं आहे. कारण आज महाराष्ट्र आपण पाहतोय एका भलत्या टँजंटला, भलत्या रस्त्यावर भाजपने नेऊन सोडलेलं आहे. बेरोजगारी आहे, शहरं आपली कोलॅप्स होत आहेत. आपण पाहताय की कुठेही इलिगल कन्स्ट्रक्शन कसंही होतंय, कुठेही काही खूप चाललंय. आणि हे सगळं जर रोखायचं असेल तर महाराष्ट्र हित हे 24 तास विचार करणारी व्यक्ती पाहिजे. मग ते महिला असो पुरुष असो. मी जेंडर इक्वॅलिटीमध्ये बिलीव्ह करतो आणि म्हणून दोन्ही साम्य मी राखीन. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षात इतकं फिरलं ना की आता काय होईल कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. 2019 साली कुणालाही वाटलं नव्हतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. म्हणजे ठाकरेंच्या घरातली व्यक्ती मुख्यमंत्री होईल. महिला मुख्यमंत्र्यांचा विषय येतो तेव्हा अर्थातच ठाकरेंच्या घरातनं आणखी एक नाव सुद्धा पुढे येतं. युअर एक्सप्रेशन्स खरं तर हे तुम्ही आईलाच विचारा. मला वाटतं तुम्हाला माहिती आई किती लाजते. आणि मला ठीक आहे तर त्याचं उत्तर आता हे रॅपिड फायरचं कठीण उत्तर आहे. ओके, सगळ्यात शेवटी काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्या फोटोवरती तुमची एक कमेंट हवी आहे मला. तर ते फोटो बघून तुम्हाला काय वाटतं? आपण पहिला फोटो बघूया. महाराष्ट्राचा आवाज, तिघही महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पुढचा फोटो मला वाटतं महाराष्ट्र हित आणि गुजरात हित. नेक्स्ट फोटो फॅमिली, आई बाबा. पण तेजस पण असायला पाहिजे त्याच्यात. नाही तर तुम्हाला विचार. मला वाटतं हे आपण पाहाल हे एक प्रेम होतं आणि आमचं नातं खरोखर मोदी साहेबांबरोबर तसं होतं. आमच्या मनात अजूनही द्वेष नाहीये. पण जे आमच्या पक्षाबरोबर करायचं होतं त्यांनी केलं. पण आमचं प्रेम असंच होतं आणि असंच माझे आजोबा त्यांच्या मागे उभे राहिले होते. त्यांनी त्यांचं पक्ष फोडण्याची गरज नव्हती. हा फोटो बघून आज काय वाटतं? मी होतो या फोटोच्या वेळी. ओके, 2007चा मला वाटतं हा फोटो, निवडणुकीच्या वेळीचा, मुंबई महानगरपालिका. शेवटचा फोटो आजा. बस मी त्यांना आजा म्हणायचो आणि हा माझा खरोखर सगळ्यात आवडता फोटो आहे. कधी कधी माझ्या डीपीवर पण असतो. आणि मला वाटतं तेवढंच बस. बाकी अजून काही मी दिवसभर बोलू शकतो आणि काही न बोलता पण एका शब्दात सगळं येतं. मी त्यांना आजा बोलायचो. तर तेच मला वाटतं आहे. खूप खूप आभार आपले, मनापासून धन्यवाद. आज तुम्ही आलात आणि विधानसभेसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर या सत्रात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. खरं तर खूप छान असं हे सेशन. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी स्टेजवरच थांबावं. मी न्यूज